नमस्कार, मी सौ मोनिका मनीष मोरडे, हिवरेतर्फे नारायणगाव येथे राहते। आज आमच्याकडे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून प्रत्येक शेतकरी हा पशुपालन हा व्यवसाय करत राहतो, कारण की शेतीच्या मालामध्ये प्रत्येक वेळेस आपल्याला उत्पन्न मिळेल किंवा नाही मिळेल असं दोन वाजवी गोष्टी असल्यामुळे प्रत्येक शेतकरी हा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय हा करत असतो आणि प्रत्येक गृहिणीसाठी पशुपालन हे तिचं घरचं काम असतं। आज आमच्याकडे जवळजवळ 12 गाया आहेत, त्यातल्या 9 ते 10 गायांचं दूध आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम काढावं लागतं। त्यामुळे सकाळी खूप लवकर उठावं लागतं। आज लवकर उठावं लागतं आणि आज बिबट्याची भीती असल्यामुळे बिबट्याचा सगळीकडे इतका वावर झालेला आहे। शिरूर असेल, जुन्नर असेल, आंबेगाव ह्या तिन्ही तालुक्यात बिबट्याने अगदी धुमाकूळच माजवलेला आहे। त्याच्यामुळं बिबट्याची इतकी भीती निर्माण झालेली आहे। पण दूध काढण्यासाठी महिलांना सकाळी जवळजवळ 5 वाजताच उठावं लागतं आणि आत्ता थंडीचे दिवस असल्यामुळे खूप अंधारही असतो। पण जरी अंधार असला तरी आम्हाला लवकर उठावंच लागतं, कारण की गायांचं सर्व खाणं, दूध, भुसा म्हणजे सगळं आहार वगैरे सगळं त्यांचं सगळं आवरून आम्हाला आमच्या मुलं शाळेत असल्यामुळे त्यांचं आवरून द्यावं लागतं। त्याच्यामुळे आम्हाला लवकर उठावंच लागतं। लहान लहान मुलं असल्यामुळं त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागतं। माझा मुलगा आज 2 वर्षाचा आहे, पण तो खूप धावपळ करणार आहे। त्याच्यामुळं सकाळी संध्याकाळी 7 वाजले की आम्ही सगळे दरवाजे सगळं बंद करतो आणि मुलं घरात घेतो। 7च्या पुढं घराच्या बाहेर कोणी निघायचंच नाही असं वातावरण तयार झालं आहे। आम्ही जनावरांच्या संरक्षणासाठी हा गोठा बांधून घेतलेला आहे, जेणेकरून बिबट्या आमच्या जनावरांना काही करणार नाही। त्या गोठ्याला आम्ही वरती ती काटेरी तार लावली आहे, जेणेकरून एवढ्या उंचीवरून सुद्धा बिबट्या आतमध्ये प्रवेश करू शकत नाही अशा दृष्टिकोनातून त्या साईडला आम्ही तो बंदिस्त गोठा बनवला आहे, जेणेकरून आमची जी छोट्या कालवडी असतील, छोटी वासरं असतील, छोटी जनावरं आहे, कारण की बिबट्या छोट्या जनावरांवर जास्त हल्ले करतो असं ऐकल्यामुळे आम्ही तो गोठा देखील बनवला आहे। आणि ह्या साईडला आमची सगळी दुधाची जनावरं आहेत जी दूध देतात। मोठ्या जनावरांना तो जास्त हल्ले करत नाही, त्याच्यामुळे आम्ही इकडे सगळी दुधाची जनावरं बांधतो। आणि असं अनेकदा असं झालंय की बिबट्या अक्षरशः इथं पुढं असणाऱ्या उसातून आलाय आणि आमच्या ह्या गायांच्या पाठीमागून गेलाय आणि पाठीमागे एक बराखी तिथे जवळजवळ 2 बिबटे बसले होते, त्यांचा व्हिडिओ सुद्धा आम्ही काढलेला आहे। म्हणजे असं एकदा नाही अनेकदा झालंय की 2 बिबटे त्या बराखीच्या पायरीवर बसलेले आहेत आणि पाठीमागे कांडीगवत असल्यामुळे ह्या उसातून येतात आणि त्या कांडीगवतात जाऊन त्यांना लपण असल्यामुळे त्या कांडीगवतात जातात। म्हणजे असं अनेकदा झाले आणि पाठीमागेच आमची आंघोळीची बाथरूम आहे, टॉयलेट आहे, त्याच्यासाठी आम्हाला घरातून बाहेर यावंच लागतं। मोठ्या माणसांचं समजा ठीक आहे, लहान मुलं आहेत त्यांना रात्रीचं वॉशरूमला जायचं, कुठं जायचं असेल तर आम्हाला घरातून बाहेर यावं लागतं। त्याच्यामुळं काय होतं, मुलांची खूप भीती झालेली आहे बिबट्यामुळं, की मुलांवर म्हणजे एकदम काटेकोर पद्धतीने नजरच ठेवून राहावं लागतंय की जेणेकरून मुलं एकटी बाहेर जाणार नाही आणि बिबट्याचा त्यांच्यावर हल्ला होऊ नये किंवा अघटित घटना कुठली अशी घडू नये याच्यासाठी आम्हाला खूप म्हणजे सतर्क राहावं लागतंय। बिबट्यामुळे आपण पाहतो किती बळी चाललेले आहेत, त्याच्यामुळं सर्वांनीच म्हणजे सावध राहणं हे गरजेचंच आहे। आणि लहान मुलांच्या दृष्टीने आम्ही आमच्या घराला देखील हे लोखंडी कंपाऊंड वगैरे करून घेतलेलं आहे आणि जनावरांसाठी सुद्धा आम्ही हा ओपन गोठा बांधून घेतलेला आहे। अशा पद्धतीने प्रत्येक शेतकरी हा आपल्या जनावरांसाठी, आपल्या मुलांसाठी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने सेफ्टी करण्याचा प्रयत्न करतो। भरपूर अशा लाईट लावतो किंवा मग अशी कंपाऊंडचे जनावरांसाठी गोठे बनवतो किंवा मग ज्या पद्धतीने त्याला शक्य आहे त्या पद्धतीने करतो। पण हे प्रत्येक शेतकऱ्याला करणं शक्य आहे असं नाही। प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती एखादी गोष्ट लगेच करण्यासाठी म्हणजे लगेच तो एखादी गोष्ट घटना घडल्यानंतर किंवा आजूबाजूला काही घडल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याला असं शक्य नाही आहे की तो लगेच एखादी गोष्ट आपल्या घरच्यांसाठी म्हणा किंवा गोठा बांधणं हे प्रत्येक गोष्टीसाठी आर्थिक पाठबळ लागतं। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला हे शक्य नाही आहे। काहींकडे छोट्या शेळ्या असतात, त्या अशाच कुठे ना कुठे बांधणारे पण शेतकरी आहेत। मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं? अशा शेतकऱ्यांनी बिबट्यापासून आपलं संरक्षण कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। जनावरांवर शेतकऱ्यासाठी जनावरं म्हणजे आपल्या मुलांप्रमाणे असतात। ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांचा सांभाळ करतो त्याचप्रमाणे शेतकरी हा त्यांच्या जनावरांचा सांभाळ करत असतो। एखादी जी गृहिणी असेल ती पहिल्यांदा सर्व आपल्या जनावरांचं आवरणं याच्यापासून आपली सुरुवात करते। ज्या शेतकऱ्यांच्या घरी जनावरे आहेत
त्या गृहिणी सकाळी उठल्यानंतर पहिल्या त्या आपल्या गोठ्यात जातात आणि अंधार असल्यामुळं त्यांच्या मनात इतकी भीती निर्माण झालेली आहे. पण पर्याय नसल्यामुळं, कारण की शेतमालात काही एवढे बाजारभाव असतो नसतो, त्याच्यामुळं पैसे भेटतील असं नाही. पण ज्या गायांच्या दुधाला आज 35 ते 36 रुपये काहीतरी बाजार असल्यामुळे शेतकऱ्यांना काय वाटतं की त्याच्यातून भेटणारे जे उत्पन्न आहे त्यातून आमचं निदान घर चालेल, घरातला किरकोळ खर्च हे होईल. त्याच्यामुळे शेतीला जोडून माणूस प्रत्येक शेतकरी हा पशुपालनाचा व्यवसाय करण्याचा पर्याय निवडतो. ते त्याला करणं भागच आहे. ऊसासारखं पीक घेणं ही शेतकऱ्याला भाग आहे. मग आम्ही ऊस नाही लावायचा का, आम्ही गाया नाही पाळायच्या का, म्हणजे आम्ही नेमकं करायचं काय?